त्यांनी ती आघाडी फॉर्म झाली. भाजप सगळ्यात आधी मी एका महत्त्वाच्या विषयाकडे आपल्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो. मी आत्ताच त्या विषयावरचं आमचं म्हणणं एक अकाउंटवर टाकलेलं आहे. आत्ताच शंकराचार्य ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्या पद्धतीनं त्यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये काशी प्रयागराज भागामध्ये हिंदुत्ववादी योगी सरकारनं त्यांना स्नानाला जाण्यापासून रोखलं आणि त्यांच्यावरती पोलिसांकडून निर्घृण लाठीमार झाला. ते उपोषणाला बसलेले आहेत. आंदोलन शंकराचार्य हिंदुत्ववाद्यांचे हे आंदोलन करतायत. कोणाविरुद्ध? तर हिंदुत्ववादी सरकारविरुद्ध. मग ते केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल. स्वामी मुक्तेश्वरानंद यांच्या अंगावर सुद्धा भगवी वस्त्र आहेत हिंदुत्वाची आणि योगींच्या अंगावर सुद्धा तीच वस्त्र आहेत. आणि प्रधानमंत्री मोदी सुद्धा अधूनमधून निवडणूक काळामध्ये अशा प्रकारची रंगरंगोटी करून हिंदुत्वाच्या नावावर मतदान करतात. पण शंकराचार्यांवर भर रस्त्यामध्ये हल्ला झाला. मला एवढंच म्हणायचं, महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी स्वामी मुक्तेश्वरानंद जेव्हा आले, नक्कीच मातोश्रीवरती ते आले होते, पण त्यांना मुख्यमंत्री शिंदे असताना त्यांना स्टेट गेस्ट राज्य अतिथीचा दर्जा दिला. राज्य अतिथी ही फार महत्वाची गोष्ट. ती शक्यतो परदेशी पाहुण्यांना दिली जाते किंवा प्रमुख जे लोक असतात त्यांना. राज्य अतिथीचा दर्जा दिला. त्यांना वर्षा बंगल्यावर बोलवलं. वर्षा बंगल्यावर त्यांची पूजा केली, चरण धुतले त्यांचे शिंद्यांनी. बरंच काय केलं शिंद्यांनी. त्यांच्याकडनं बरंच काही, हेच कसे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत वगैरे 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 असं वदवून घेतलं. पण आज त्याच शंकराचार्यांवरती तुमचेच पोलीस निर्घृण हल्ला करतायत, मारतायत. अशा वेळेला हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे आपल्या गुरुवर हल्ला होत असताना गप्प बसलेले आहेत. गुरुच आहेत ना त्यांचे ते हिंदुत्ववादी. शंकराचार्यांवरती हल्ला असताना एकनाथ शिंदे गप्प बसलेले आहेत. हिंमत नाही साधा निषेध करण्याची की माझ्या गुरुवरती हल्ला होतोय, ज्यांना मी राज्य अतिथीचा दर्जा दिला होता या राज्यात मुख्यमंत्री असताना, ज्यांचं चरणाचं तीर्थ मी प्राशन केलेलं आहे वर्षा बंगल्यावर आणि प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहावे म्हणून त्यांचे आशीर्वाद मी घेतलेले आहे. अशा त्यांच्या शंकराचार्य गुरूंवर निर्घृण लाठी हल्ला होतोय. ते उपोषणाला बसलेत आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री हे गप्प बसलेले आहेत घाबरून. दुसरा एखाद्या राज्यात अशा प्रकारची घटना घडली असती तर शिंदेच काय, भारतीय जनता पक्ष सुद्धा तडा 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 तापलेला तळ्यावरचा वाटाणा उडतो ना, तसे तापलेला तळ्यावरच्या वाटाण्यासारखे तडा तडा उडले असते. हे फक्त मी समस्त अंधभक्तांच्या, ढोंगी हिंदुत्ववादी शिंद्यांसारखे त्यांच्या